देवाभाऊंच्या जादूने दिसणार का महायुतीचा जोर? शिंदेची शिवसेनेला ठाकरे बंधू लावणार घोर. राजकारणातून काँग्रेस होणार का नामशेष? साहेबांच्या पक्षाचा दादा करणार का घात? महापालिका निवडणुकीत कुणाची कुणावर मात? नेशन सिटी न्यूजच्या साथीनं बघा महापालिकेचा रणसंग्राम. नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून प्रभाग क्रमांक 36 ओपनमधून उमेदवारी जाहीर झालेल्या युवा नेत्या शिवानी दाणी यांनी आज लक्ष्मीनगर झोन कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना शिवानी दाणी यांनी पक्षाने दिलेल्या संधीबद्दल आभार व्यक्त केले. प्रभागातील मूलभूत प्रश्न, विकास, महिला सुरक्षा आणि तरुणांसाठी रोजगार व संधी निर्माण करणे हे आपले प्राधान्य राहील असं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूरच्या विकासासाठी भाजपची धोरणं आणि नेतृत्व जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. लक्ष्मीनगर झोनमध्ये अर्ज दाखल करताच शिवानी दाणी यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 36मध्ये निवडणूक प्रचाराला वेग आला असून भाजपकडून युवा नेतृत्वावर मोठा विश्वास दाखवण्यात आल्याचं स्पष्ट दिसत आहे. ही निवडणूक आहे आणि आम्हाला युवकांना संधी मिळालेली आहे. आम्ही खूप सर्वजण आनंदी आहोत. भारतीय जनता पार्टीचा पुन्हा एकदा या महानगरपालिकेवर भगवान पहिली प्राथमिकता ही प्रभागाची असेल, त्यामुळे मी प्रभागामध्ये पहिले लक्ष केंद्रित करेन आणि त्या युवकांसाठी जे काही करू शकते डिजिटल लायब्ररीज असतील, त्याच्या स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स तयार करणं असेल किंवा त्या संबंधित कामं असतील त्यावर अधिक फोकस करून त्यांच्यासाठी स्पोर्ट्स इक्विपमेंट असतील त्यांना अवेलेबल करून देणं असतील किंवा मोठे मोठे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सेस असतील त्यावर आम्ही सर्वजण कामं करू.